तो नसायचाच कधी, म्हणजे माझं डोहाळं जेवण होतं तेव्हा तो नव्हता. आणि तुला गंमत वाटेल, माझं साखरपुडा होता ना त्या दिवशी सुद्धा त्यांनी माझी रिप्लेसमेंट केली. तर नाही म्हणत आहे की माझं आणि त्याचं एकदम स्मूथ नातं आहे, आम्ही खूप भांडतो, प्रचंड आमच्या वादावाद्या असतात. मी तर आधी गळपटूनच जायचे, मला असं व्हायचं की नाही, मला नाही येते, असं माझं चालू व्हायचं. तर मला खूप तेव्हा लागलं होतं की यार मी ह्याची पार्टनर नसते, दुसरं कोणी असतं. तर माझ्यावर एवढा चिडला, मला म्हणाला अगं तुला मी सांगतोय ना, ते माझ्याकडे बघत सुद्धा नाही सांगतोय तरी बघत नाही माझ्याकडे. पटकन त्यांचा हात धरला त्या ह्याच्यामध्ये की मला ते आठवलं नाही ना, तर मी त्यांचा हात, तर त्यांना कळलं की मी काय, तर त्यांनी मला फक्त असं केलं स्टेजवर की आय नो यू बी काम. मुंबईच्याच एअरपोर्टला होते मी, माझ्या तोंडावर मास्क होता आणि समोर एक कपल होतं, तर तो मुलगा माझ्याकडे बघायचा, तर मला कळायचं नाही की असं न का बघतोय किंवा. तर तो आला आणि म्हणाला मॅडम. विवाह कलेक्शन बाय PNG ज्वेलर्स. नमस्कार. PNG प्रेझेंट्स कॅन्डिड प्लीजच्या आजच्या भागात एक खास अभिनेत्री आपल्या भेटीला आली आहे. अर्थात सगळ्यांची लाडकी शलाकाताई म्हणजेच अभिनेत्री शलाका पवार आपल्या भेटीला आली आहे. ताई, खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीमध्ये. थँक्यू. कशी आहेस, काय करतेयस? सध्या एक प्रोमो खूप व्हायरल होतोय, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय तुला नव्या रूपात बघून. त्यामुळे तूच सांग, काय करतेस सध्या? मी एकदम मस्त आहे आणि खूप आनंदाने काम करते. आणि सध्या माझी दीपज्योती ही मालिका फ्लोअरवर आहे आणि त्यामध्ये नेहमीची मी नाही आहे, थोडीशी वेगळी आहे. तर त्यामुळे सगळेच जण एक्सायटेड आहेत जे मला बघतात ते सुद्धा, आणि मी स्वतःसुद्धा खूप एक्सायटेड आहे तो रोल करायला. जसं तू या भूमिकेचा उल्लेख केला की आतापर्यंत आम्ही तुला एक तर विनोदी भूमिकांमध्ये बघितले किंवा सोज्वळ नायिका या भूमिकेत बघितले, आता एक ग्रे शेड साकारताना तुला स्वतःला ते कसं वाटतंय आणि तुझ्यावरती ती जबाबदारी टाकल्यामुळे तुला ती भावना काय आहे नेमकी? ॲक्च्युली मी ग्रे शेडचं मी माझ्या दृष्टीने बघत नाही त्याच्याकडे, कारण की प्लॉटची स्टोरीच अशी आहे की ती दुखावली गेली, तिचा मुलगा गेला आहे, त्याच्यानंतर तिच्या स्वभावात होत जाणारे बदल आहेत. त्यामुळे सुरुवातीची ती कॅरेक्टर जे आहे ते खूप पॉझिटिव्ह, तिला तिचं कुटुंब हवं आहे, मुलाचं चांगलं हवं आहे, असंच कॅरेक्टर घेऊन ती येते. आणि जेव्हा मुलगाच नाहीसा होतो ना, म्हणजे मरतो, आणि नवरा नाही आहे, मुलगा नाही आहे, त्यामुळे तिला कोणाचा आधारच नाही आहे, तर त्या अनुषंगाने तिला वाटायला लागतं की मी आता एकटी पडणार. आणि त्याच्यामुळे मग ती तिच्या कॅरेक्टरमध्ये, तिच्या स्वभावामध्ये आणि काहीतरी मिळवण्याच्या जिद्दीमध्ये ती म्हणजे खूप टोकाच्या भूमिका घेऊ शकते अशा मानसिकतेकडे जाते. तसं ती करेलच असं नाही, ते तुम्ही सिरियल बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. आणि मजा येते. आता इतकंच सांगेन, कारण की तू ते पात्र इतकं पकडलंयस ना, जसं तू आता मला बोलताना सांगितलंस की त्या पात्राची एक स्टोरी आहे, तिच्या मागे एक घटना आहे, काहीतरी इतिहास आहे. कलाकाराला हा अभ्यास फार गरजेचा असतो, त्याशिवाय ते पात्र पकडता येत नाही. तुझ्या आयुष्यात अशी कुठली कुठली पात्र तुला महत्त्वाची वाटतात की ज्यांच्या मागची स्टोरी तुला खूप काही शिकवून गेली? जसं की आता या पात्राचं सांगितलंस की ती ग्रे शेड नाही आहे, तिला काहीतरी वलय आहेत, त्या प्रवासातनं ती गेली आहे म्हणून ती तितकी अग्रेसिव्ह झालेली आहे. अशी कुठली पात्र आहेत की ज्यांच्या मागची स्टोरी तुला खुणावते किंवा वेगळी वाटते? ॲक्च्युली तेच तुला म्हटलं ना, ऐतिहासिक नव्हतंच, त्यामुळे सगळी काल्पनिक पात्र मी आत्तापर्यंत केली आहेत. त्यातल्या त्यात द्रौपदी करताना असं आपल्याला वाटतं ना की अरे पौराणिक पात्र आहे, मग आता ह्याचं कसं. तर तेव्हा संतोषनी आम्हाला सगळ्यांनाच सांगितलेलं की तुम्ही काही फार ह्याच्यात डोकं घालू नका, मी सगळा विचार केलेला आहे आणि त्याप्रमाणेच मी तुम्हाला. त्यामुळे काय होतं, आपण स्वतःच्या इमॅजिनेशन्स लावतो, मग आपल्या मनात काही शंका असतात. त्यापेक्षा माझं धोरण असं आहे की लेखक आणि दिग्दर्शक आपल्याला जे सांगतं ते आपण ब्लाइंडली फॉलो करायचं, आणि ते 100% आपल्याला एका ठिकाणापर्यंत तर नेतातच. त्यामुळे तसं. जेव्हा आपण शलाका पवार या नावाचा विचार करतो तेव्हा काही मालिका अगदी अधोरेखित कराव्याशा वाटतात. ते म्हणजे कारेदुरावा असेल किंवा गोठ असेल, ह्या दोन्ही मालिका वेगवेगळ्या भूमिका होत्या. कारेदुरावामधली शलाका वेगळी होती आणि गोठमध्ये एक मालवणी टोन, आणि ह्या दोन्ही भूमिकांविषयी मला आज ऐकायला आवडेल. त्या कॅरेक्टर्सची मजा काय होती, ते पकडणं काय होतं आणि त्यानं काय दिलं, ह्या दोन्ही भूमिकांनी महत्त्वाच्या. ॲक्च्युली नमिता वर्तक मॅम आहेत, त्या आमच्या क्रिएटिव्ह हेड आहेत, आणि ती नमिता ताईला मी पूर्वीपासून ओळखते, कारण की नाडकर्णी सरांची ती लेक आहे आणि माझे ते नातेवाईक पण आहेत. पण एवढा आमचा घरोबा नव्हता तेव्हा, माहिती होतं की माझ्या नात्यात आहेत. तर तिने मला फोन केला की तू सिरियल्स करशील का. तोपर्यंत मी सिरियलकडे वळलेच नव्हते अशी, आणि माझी दुसरी लेक मला झाली होती, तर मला असं वाटलेलं की ठीक आहे, चला काहीतरी वेगळं करून बघूया. मग तिथे जेव्हा मी गेले तेव्हा मला कळलं की कारेदुरावातल्या खूप वेगवेगळ्या फिमेल कॅरेक्टर्स आहेत,
ऑफिसमधला सेटअप आहे आणि प्रत्येकाचं कॅरेक्टर एकमेकांपासून वेगळं असणार आहे आणि तेच त्यांना दाखवायचे आणि त्याच्यामध्ये काही सासू सून ड्रामा वगैरे नाहीये, ती वेगळ्या प्रकारची सिरियल आहे. पण माझं कॅरेक्टर त्यामध्ये पूर्ण फेमिनिस्ट कॅरेक्टर होतं. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच मला एवढी मोठी टिकली दिली, ती सिम्बॉलिझम म्हणून, की फेमिनिस्ट कॅरेक्टर आहे, सिम्बॉलिक म्हणून तू मोठी टिकली लाव आणि तिचा स्टँड नेहमी करेक्ट, दिस इज करेक्ट फॉर मी, हे तिच्या डोक्यात क्लिअर होतं. त्यामुळे ती सगळ्या गोष्टींकडे त्याच दृष्टीने बघायची आणि माझा जो गेटअप त्यांनी मला दिला होता तो लोकांना खूप आवडलेला. त्यामुळे तिलोत्तमा माझं नाव होतं, तेही खूप कॅची वाटलं सगळ्यांना, ऐकायलाही वेगळं आणि माझं कॅरेक्टर आवडलं. तर तो करताना खूप मजा आलीच ती कॅरेक्टर्स करताना. आणि नंतर जेव्हा गोट करायला लागलो तेव्हा आमचं असं नक्की नव्हतं की मालवणी करायचं नाही करायचं. सुरुवातीला थोडंसं असं चाचपडतच आपण करतो ना. तर मी ताईला म्हटलं, ताई मला मालवणी ऑथेंटिक वगैरे काही येत नाही, मी ॲक्च्युली कोकणी आहे म्हणजे माहेरून, पण आमच्याकडे इंटरकास्ट मॅरेजेस एवढी झाली आहेत लोकांची म्हणजे माझ्या घरामध्ये की कोकणी आमच्याकडे राहिलं नाही, घरामध्ये मराठीच बोलायला लागलो. त्यामुळे मालवणी मला ते खूप असं हे वाटायचं, कारण कोकणी पण आठवायचं मला मध्येच, असं होतं ना, जवळच्या आहेत ना त्या, म्हणून. मग ती म्हणाली नको काळजी करू, तुला जसं येतंय तसं तू कर. आणि मग हळूहळू मी करत गेले. तसं काही काही चुका झाल्या तर आमच्या सेटवर जे कोणी मालवणी लोक होते ते मला सांगायचे आणि असं करून करून मग ते कॅरेक्टर मला थोडं थोडं यायला लागलं आणि आवडायला लागलं तेव्हा जेव्हा मी ते सहजपणे बोलायला लागले. आणि मला खूप जण भेटतात ज्यांना मी गोटमधली आठवते आणि आवडते सुद्धा, तर ते मला खूप आवडतं. थँक्यू. जेव्हा आपल्याला असं होतं ना की अरे माझ्या भूमिकेवरून मला ओळखलं जातं, किंवा आजही असे अनेक प्रसंग तुझ्या बाबतीत घडत असतील ज्याला आपण आता फॅन मोमेंट म्हणतो, तुला या प्रवासात असं कधी झालंय का की ध्यानी मनी नसताना कोणीतरी येऊन भेटलंय आणि एखाद्या कॅरेक्टरची आठवण काढलीये आणि तुलाच असं झालंय की अरे हे माझ्याही कसं लक्षात राहिलं? मी तुम्हाला एक गंमत सांगते, म्हणजे हे मला पण खरंच आश्चर्य वाटलेलं, कारण की कोविड होता, सगळेजण मास्क लावून मी एअरपोर्टवर होते आणि मी चाललेले माझ्या मुलीकडे, ती बँगलोरला राहायची तेव्हा, आणि मुंबईच्याच एअरपोर्टला होते मी. माझ्या तोंडावर मास्क होता आणि समोर एक कपल होतं, तर तो मुलगा माझ्याकडे बघायचा, तर मला कळायचं नाही की असं ना का बघतोय किंवा. तर तो आला आणि म्हणाला, मॅडम 1999 यदा कदाचित. तर मी एकदम असं, मला शहारच आला अंगावर की कसं माझ्या तोंडावर मास्क आहे अर्धा, आणि त्यांनी मला म्हणजे इयर सांगितलं यदा कदाचितचं, आणि तुम्हाला मी तुमच्या डोळ्यांवरनं ओळखलं की तुम्ही द्रौपदी आहात. म्हणजे माझा चेहराही त्यांनी बघितला नव्हता पूर्ण. आणि मला विशेष वाटलं की त्यांनी नाटकाचं साल सांगितलं, 1999ला आमचं नाटक ओपन झालं. त्यामुळे म्हटलं की किती माणसं प्रेमळ असतात की ते एखाद्या कॅरेक्टरला, एखाद्या कलाकृतीला लक्षात ठेवतात. आणि किती वर्ष, आता कोविड तर आपला 2020ला आलेला आहे, त्यामुळे इतकी वर्ष त्यांनी ते डोक्यात ठेवलं, 20-21 वर्ष, आणि माझ्या डोळ्यांवरनं मला ओळखलंय, मला खूप विशेष वाटलं. आणि मला असं वाटतं की ही ओळखही फार महत्वाची आहे, कारण आत्ताची एखादी सिरियल चालू असते आणि त्याच्यावरनं ओळखणं खूप सोपं आहे खरं तर, पण 20 वर्षांपूर्वीचा नुसतं ओळखलं नाही त्यांनी, त्या नाटकाचं नाव, त्या नाटकाचं इयर ऑफ प्रेझेंटेशन सगळं सांगितलं. हे मला खूप कलाकाराला अशा कॉम्प्लिमेंट फार गरजेच्या असतात. पण बऱ्याचदा जशा कॉम्प्लिमेंट मिळतात, जसं कौतुक होतं तशा टीकाही होतात, किंवा कधी कधी आपल्याला सल्लेही मिळतात. तुझ्या बाबतीत कधी असं झालं का की कौतुकही खूप झालं, पण एखाद्या भूमिकेविषयी, एखाद्या नाटकाविषयी तुला काही सल्ले आले की ज्या सल्ल्यांनी तुझं आयुष्य बदललं, किंवा ज्या सल्ल्यांनी तुला वाईटही वाटलं? नाही, मला वाईट नाही वाटलं, पण मी वाहतोय दुर्वांची जोडी करत होते सरांबरोबर, विजय गोखले सर डिरेक्ट करत होते. तर शेवटचा जो सीन आहे जिथे भाऊ आता तुरुंगात जाणार, तेव्हा ते दोघंही खूप इमोशनल, बहीण भावाचं नातं आहे. ते नाटक इतकं सुंदर, इतकं जुनं आहे, पण ते म्हणजे मुलीचं आणि वडिलांचं नातं, भावा बहिणीचं नातं, ही नाती इतकी सुंदर गुंफली आहेत की आजही म्हणजे माझी मुलगी जेव्हा तिने नाटक बघितलं तर ती सुद्धा ढसाढसा रडली, म्हणजे इतकं ते रिलेट होतं नाटक. तर ते नाटक करत असताना शेवटी ना मी खूप असं धाय मुकून रडायचे, मला वाईट वाटायचं म्हणून मी. तर मला सर म्हणाले की ते नाहीये जे तू करतेस, ते नाहीये. जेव्हा प्रयोग सुरू झाला तेव्हाच सांगते मी, म्हणजे रंगीत तालमीत तर सर आहेत, ते आम्हाला सांगणारच, शिकवणारच. पण जेव्हा प्रयोग सुरू झाले तेव्हा मला सरांनी एका प्रयोगात येऊन सांगितलं की शलाका, बाकी सगळं तू बरोबर करतेस, पण शेवट धाय मोकून रडणं म्हणजे तो वारला नाहीये, ही इज देअर, ही इज गोइंग टू अ जेल, आणि ते तू सगळं प्रोसेस कर.
नुसतं रडायचंय आणि लोकांना दाखवायचं तू रडतेस, हे त्याचं हे सार नाही आहे नाटकाचं. तर ही माझ्यासाठी खूप म्हणजे महत्त्वाची शिकवण होती की कुठपर्यंत आपल्याला इमोशन्स इमोट करायचे, कुठपर्यंत दाखवायचे, कुठच्या कॅरेक्टरला. तर ते कॅरेक्टरची बॅकग्राऊंड पण असते ना, ती काय सोशल बॅकग्राऊंडमधनं आली आहे, त्यामुळे तिची व्यक्त होण्याची पण कुठपर्यंत सीमा असेल, त्या पलीकडे ती कदाचित जाणार नाही. तर हे सगळं मला विजय गोखले सरांकडनं शिकायला मिळालं आणि तो मी लक्षात ठेवला कायम की येस, की कुठचंही कॅरेक्टर असं वेड्यासारखं काही नाही करत, ते विचार करतं आणि मगच ते त्याप्रमाणे केलं पाहिजे. कॅरेक्टरला मर्यादाही असते. म्हणजे कुठून आलंय हे, कसं करेल असं. वा. खरं तर मला या मुद्द्यावर खूप शेवटी यायचं होतं, पण तू सुरुवातीलाच आणलंस ते म्हणजे 1999. अर्थात तुझी कुठलीच मुलाखत याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ते म्हणजे यदा कदाचित. मला यदा कदाचित कसं झालं, काय झालं यापेक्षा यदा कदाचितची दुसरी बाजू मला तुला विचारावीशी वाटते. कारण आता त्याच्यात सगळे मैत्री आणि ते नाटक वगैरे हा एक भाग आहे, पण त्या नाटकाला एक संघर्षाची किनार आहे जी मला फार महत्त्वाची वाटते. कारण तुझी आणि संतोष दादाची जोडी तिथेच जमली आणि तिथेच तू त्याला भक्कम साथ दिली. तर मला असं वाटतं की ती साथ नेमकी काय होती आणि तेव्हा काय घडलं होतं, तुमच्या दोघांसाठी कसा तो काळ कसरतीचा होता? मी त्याला साथ दिली म्हणजे मी प्रॅक्टिकली त्याला काही मदत नाही केलेली. इमोशनली आम्ही सगळेच काही जण त्याच्याबरोबर होतो, तशी मी सुद्धा त्याच्याबरोबर होते. पण जे काही लढा दिला किंवा जो काही त्यांनी त्यावेळेला त्याला जो काही त्रास झाला तो त्याला आणि प्रोड्युसर, या दोन म्हणजे प्रोड्युसर 3 जण होते. त्या तिन्ही, दत्ताजी आणि म्हणजे सुरेशजी, आणखीन एक विजय म्हणून होते. तर त्या तिघांना आणि संतोषला सगळ्यात जास्त त्रास झाला. पण मला असं वाटतं की ठाणेकरांनी म्हणजे ऑडियन्सनी, ठाण्यातल्या काही म्हणजे पॉलिटिकल फ्रंटवर जी माणसं होती त्यांनी, मी दिघे साहेबांचं नाव घेते, दिघे साहेबांनी आम्हाला साथ दिली आणि आमचं नाटक जे इतकं सुंदर लोकांना, म्हणजे लोक खुर्चीवरनं पडायचे लिटरली. आणि जेव्हा आमचा पडदा पडायचा ना, आम्ही तेव्हा मुजरा करायचो, आमचा एक डान्स होता, तेव्हा लिटरली लोकांचे डोळे आम्हाला दिसायचे आणि त्यांच्या किती हर्ष भरलेले डोळे आहेत हे आम्हाला दिसायचं. त्यामुळे वाटायचं की हे नाटक आपलं असंच मरून जाऊ नये. पण आम्हाला खरोखर देवाच्या कृपेने ते म्हणतात ना, त्याच्यावर विघ्न आली, पण त्या विघ्नहर्त्यांनी ती दूरसुद्धा केली आणि नाटक पुढे गेलं. आणि फक्त पुढे नाही गेलं तर आम्ही 17 जणांची लग्न झाली त्या नाटकांमध्ये, अनेकांची करिअर्स झाली. आम्हाला तेव्हा कोणीही ओळखत नव्हतं. मी तर काहीच करून आले नव्हते. मी एक नाटक केलं होतं त्यापूर्वी आणि मला काही अनुभव नव्हता की स्टेजवर कसं म्हणजे काय एवढ्या मोठ्या ऑडियन्सला कसं फेस करायचं हे पण माहीत नव्हतं. पण त्या नाटकाने इतके मेमोरेबल गोष्टी आम्हाला दिल्या आणि त्या वयात दिल्या जेव्हा कदाचित त्या आम्हाला इतर कुठे मिळाल्या नसत्या. अनुभव तर दिलेच. एवढी मोठी मोठी मंडळी आम्हाला बघायला यायची. श्रीराम लागूंसारखे मोठे नट ज्यांना आम्ही पडद्यावरच बघितलेलं, ते आमचं नाटक बघून आम्हाला ॲप्रिशिएट करायला आतमध्ये आले. कितीतरी प्रेक्षक, परीक्षक, म्हणजे नाडकर्णींसारखे किंवा मी अनेकांची नावं घेऊ शकेन, त्या सगळ्यांनी आमच्याबद्दल भरभरून लिहिलं. जयंत पवार सरांनी तर इतकं भरभरून कौतुक केलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींनी नाटकाला बळ दिलं मी तर म्हणेन. आणि की त्याच्यामुळे आम्ही खूप प्रयोग केले. अजूनही आम्ही करू शकलो असतो, पण काही वेळेला म्हणतात ना, असं असतं की आपण थांबूया. त्यामुळे मी थांबलो. आजही तू थांबूया म्हणताना एक पॉज घेतला, कारण की मला माहिती आहे त्या प्रवासातला संघर्ष काय आहे किंवा ते दुखणं काय आहे. कधीतरी असं वाटतं का कलाकारासाठी सुद्धा, दिग्दर्शकासाठी सुद्धा आणि नवरा म्हणून संतोष दादासाठी सुद्धा, की चुकीचं घडलं त्याच्यासोबत, असं वाटतं तुला आज मागे वळून बघताना? चुकीचं म्हणजे त्या कलाकृतीसाठी असं वाटतं की ती अजून पोचायला हवी होती, अजून लोकांनी एन्जॉय केली असती. पण तेच संतोषसाठी काय म्हणतात ना, ते इट वॉज ब्लेसिंग ऑल्सो. म्हणजे ब्लेसिंग इन डिस्गाईज आपण म्हणतो ना, की झालं ते गैर झालं वगैरे सगळं मान्य आहे, पण त्याच्यामुळे संतोषची पठडी काय आहे, लिखाणाची पठडी काय आहे, किंवा नुसते विनोद नाही करत तो, त्याच्या मागे खूप म्हणजे विचार असतो आणि तो लोकांपर्यंत पोहोचवून काहीतरी प्रबोधन करायची त्या लेखकाची इच्छा असते. त्यामुळे ते मला वाटतं त्या नाटकानेच संतोषला कणा दिला. आणि आज तो किती, आता मला वाटतं त्याची 60 वगैरे नाटकं झाली किंवा त्याच्याहून जास्त झाली असतील, पण ते सगळी नाटकं त्याला यदा कदाचित मुळे लोकांना, आता आज केव्हाही संतोष पवारचं नाव आलं की यदा कदाचित आठवतं. म्हणजे त्या नाटकानेच आम्हाला जे काही दिलंय ते दिलंय असं मला वाटतं. तरी मी तुला आता थोडं मागे घेतोय.
त्यातला असा एखादा प्रसंग आठवतोय का जेव्हा तू दादासोबत होतीस आणि तेव्हा तर सगळ्यांनाच माहिती आहे की त्या म्हणजे जवळजवळ दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. आणि एकदा नाही खूपदा खूपदा झालं झाली. असं. तर ह्या सगळ्या प्रवासातला एखादा प्रसंग आज सांगशील का की मला एकच प्रसंग आठवतोय की म्हणजे तेव्हा खूप पत्रकार आणि म्हणजे पॉलिटिकल पॉवर्स प्रेक्षकांनी आमची बाजू घेतली तेव्हा. पण संतोष असा मध्ये उभा आहे आणि त्याला गराडा घातलेले पत्रकार आहेत, त्याला प्रश्न विचारणारे काही संघटना आहेत, असं मी संतोषला बघितलंय. आणि आम्ही फक्त लांबनं बघायचो, आम्ही काय करणार त्याच्यामध्ये, कारण की उत्तरं देणारा तोच होता, लेखक दिग्दर्शक असल्यामुळे. आमचे प्रोड्युसर सुद्धा त्याच्या अवतीभोवती नुसते असे उभे राहायचं, त्यांनाही कळायचं नाही आता ह्या सगळ्याला काय उत्तर. तर सगळ्यांचे प्रश्नांना उत्तर देणं, त्यांचं समाधान करणं, त्यांना सांगणं की आमचा हेतू कोणाची विटंबना किंवा काही चुकीचं करणं. रंगभूमीची आम्हालाही म्हणजे मर्यादा माहिती आहे आणि आम्हाला कल्पना आहे की ती पवित्र रंगभूमी आहे आपली आणि ते आम्ही पावित्र्य जपतोय. हे सगळं आम्ही संतोष एकटा तिकडे सांगत होता आणि आम्ही जस्ट त्याला बघत होतो. हा प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याचा मला वाटतं 1-2 फोटो पण क्लिक केलेले आलेत न्यूजपेपरमध्ये की तो एकटा आहे आणि बाजूला सगळी गराडा घालून त्याला प्रश्न विचारतायत. ह्या सगळ्या आठवणींमुळेच कदाचित भविष्यकाळ आपला जास्त समृद्ध होत असतो. पण मला तुम्हा दोघांच्याही बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, म्हणजे आज तुझ्याही बाबतीत तू आज इतक्या मालिका केल्यास, इतकी नाटकं केलेत, सिनेमातही तू झळकलेली आहेस. दादाच्या बाबतीत तर नाटक आणि संतोष पवार हे समीकरण उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. इतकं सगळं असताना तुम्ही दोघेही कायम लाईमलाईटपासून दूर असता. जी काही आपण इंडस्ट्री म्हणतो ना, मराठी इंडस्ट्री, सिनेमा इंडस्ट्री, नाटक इंडस्ट्री, ह्या सगळ्यामध्ये वलयांकित चेहरे काही वेगळे आहेत जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की झळकणारे आहेत, चमकणारे आहेत. पण तुम्ही दोघांनी काम करूनही कायम तुम्ही एक पाऊल मागे दिसता मला. म्हणजे कुठेही चर्चेपासून, कुठेही फोटोजपासून, व्हिडिओजपासून, या सगळ्यापासून लांब राहण्याचं कारण काय ताई? कारण असं काही नाही त्याला. एक तर तो स्वभाव असतो, भिडस्त स्वभाव असतो कधी कधी. इंट्रोवर्ट आपण म्हणतो त्याला. खूप जास्त लोकांना जाऊन आपण काय करतो हे दाखवण्यापेक्षा जे लोक आपल्याला बघायला येतात त्यांचं समाधान होईल असं काम करायचं. आणि दुसरं म्हणजे आम्ही दोघंही तसे फार फोटो शौकीन किंवा फ्रेंड्स मला खूप आवडतात, मित्रमैत्रिणी. पण असं काही सर्कल किंवा असं नाही आहे आमचं. आम्ही खूपच साधेपणाने राहिलो आहे. आणि आता हे सगळं आपल्याला सोशल मीडियामुळे खूप जास्त होतं आहे. पण पूर्वी मला वाटत नाही की हे इतकं होतं. तर आम्ही त्याच झोनमध्ये आहोत कदाचित अजून. म्हणजे मला काही चुकीचं नाही वाटत की स्वतःचा ग्रुप असणं, फ्रॉन्ट करणं, सोशल मीडिया वाढवणं, हे सगळ्या आजकालच्या गरजा आहेत आणि त्या केल्याच पाहिजेत. पण ते प्रत्येकाची डिग्री आहे ना त्याच्यात, की मी कुठपर्यंत करू शकेन ही माझं वैयक्तिक आहे. तर तसं आमच्या दोघांचाही त्या बाबतीत स्वभाव सारखा असल्यामुळे आम्ही एवढे नाही होत. हां, कारण की आपल्याकडे बऱ्याच पार्टी होत असतात, अवॉर्ड फंक्शन होत असतात. पण शलाक आणि संतोष ही जोडी खूप रेअर दिसते आम्हाला. किंवा कधीतरी तू असलीस तर असते, दादा असला, पण हे नाहीच दिसत कॉम्बिनेशन. किंवा ते मला मुळात म्हणजे संतोषला बायकोला घेऊन फिरणं हे त्याला माहीतच नाही. तो एकटा त्यामुळे तो कन्सेप्ट नाही आहे आमच्याकडे. आणि पार्टीज तशाही संतोष खूपच अवॉइड करतो. त्यामुळे नाही. आणि मग त्याच्याबरोबर तू सुद्धा ते अवॉइड करतेस नॅचरली. मग मी कोणाबरोबर जाऊ. अगदी. पण जसं तू म्हणालीस की सोशल मीडिया आताची गरज आहे, कुठेतरी तुला असं वाटतं की आत्ता या टप्प्यावरती आपणही ते सगळं शिकायला हवं, नवीन मुलांकडनं ते ग्रास्प करायला हवं? कारण की शेवटी तुझ्या आजूबाजूला आता सिरियलमध्ये खूप नवीन मुलं असतील आणि तुला दिसत असेल, तुलाही 2 मुली आहेत, की किती लोक सोशल मीडियावर अगदी चटचट अपलोड करत असतात, लोकांची ओळख होत असते, फॉलोअर्स वाढत असतात. या जगात प्रवेश करावा असं वाटतो? पण आहे ना, म्हणजे आता सोशल मीडियावर अकाउंट माझंही आहे आणि जेव्हा जेव्हा मी काही नवीन करते तेव्हा मी ते पोस्टही करते. म्हणजे असं नाही आहे की मला तो मीडियम कळतो आणि मला हेही कळतं की त्याची गरज आहे आज लोकांपर्यंत पोहोचण्याची, कारण तिथनंच प्रेक्षक आपल्यापर्यंत जास्त जुडणार आहेत. पण माझं त्याच्याबद्दलचा विरोध नाही आहे. पण माझं हे म्हणणं आहे की मी कितपत करेन हा परत माझा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि माझी मुलगीसुद्धा ॲडव्हर्टायझिंगमध्ये आहे, तर तीसुद्धा हे सगळं करते, म्हणजे सोशल मीडिया मॅनेजिंग फॉर अदर पीपल वगैरे. तसंच ते आमचं पण थोडंफार, माझं तर तीच, म्हणजे मी तिलाच सांगते मला फारसं येत नाही एवढं. पण ठीक आहे, म्हणजे मला असं नाही वाटत की आय एम लेफ्ट आउट, ते नाही मी करत आहे म्हणून.
कारण की जेव्हा व्हॉट्सअप सुरू झालं ना तेव्हा मला सगळे म्हणायचे की तू व्हॉट्सअप का नाही यूज करत अजून. तेव्हा मी नाही करायचे, मी फोन. तर मी म्हटलं माझं आयुष्य आणि माझं वलय एवढं छोटं आहे की मी पर्सनली फोन करून कॉन्टॅक्ट करू शकते, इतकीच माणसं माझ्या आयुष्यात आहेत. त्यामुळे व्हॉट्सअपचं मला तेव्हा महत्त्व कळलं. आता व्हॉट्सअपवर आहेच ना मी, आता कितीतरी ग्रुप्स असतातच ना आपले. तसं रोज एक group तयार होतो आता. एक्झॅक्टली. त्यामुळे त्या हळूहळू जसं आपण पुढे जाणार आहोत तसं त्या सगळ्या गोष्टी करणारच आहोत. पण त्या खूप मी नाही करू शकत खूप असं. वा, मगाशी काय आपण वारंवार मी बोलताना संतोष दादाचं नाव घेतोय. तुझ्यासाठी प्रेम आणि लग्न काय आहे? प्रेम आणि लग्न म्हणजे मला असं वाटतं की प्रेम हे आपल्याला बालपणापासून होतच असतं कोणावर ना कोणावर. आधी आईवर असतं, घरच्यांवर असतं, मैत्रिणींवर असतं, मित्रांवर असतं. आणि नंतर वयाच्या एका टप्प्यावर जाऊन आपल्याला असं वाटतं की हा माझा आयुष्यभर साथ देणारा माणूस असेल, तर त्या दृष्टीने आपण प्रेम करतो. तसं माझं प्रेम संतोष बरोबर झालं आणि फॉर्च्युनेटली मी त्याच्याशीच लग्न केलं. कारण तेव्हा हे एवढे कन्सेप्ट्स नव्हते की मी विचार करते, मग नंतर पहिलं आम्ही माझ्या काळात सगळ्यांचंच मी म्हणेन की कोणीच नुसतं रिलेशनशिपवर नसायचंच. त्यांचा हेतू लग्न करणं हाच होता. मग भले ते लग्न पुढे हो किंवा काही फिसकट हो, तसं नाही मी म्हणत आहे. म्हणजे काही गोष्टी होतात, पण मूळचा थॉट हाच होता की ह्याच्याशी लग्न करायचंय म्हणूनच आपण ह्या नात्यापर्यंत पोहोचतोय. तर त्याच दृष्टीने मी संतोषकडे आकर्षित झाले. एक तर तो दिग्दर्शक होता माझ्या नाटकाचा आणि मला तो असं वाटायचं की ही कॅन मॅनेज एव्हरीथिंग. हे पहिलं एक थॉट होता माझ्या त्याच्या मागचा, की खूप ग्लॅमर ओरिएंटेड नाही आहे, खूप वाहवत जाणारा नाही आहे आणि म्हणजे समतोल राहणारा माणूस असं मला त्याच्याकडे बघून तेव्हा वाटलं. आणि म्हणून मी ह्या रिलेशनशिपसाठी पुढे गेले आणि मग घरी थोडे प्रॉब्लेम्स होते, पण ते झाले सॉल्व्ह आणि मग लग्न केलं. तर असं ते लग्न आणि म्हणजे प्रेम आणि लग्न, मला असं वाटत नाही की प्रेम आहे म्हणूनच लग्न किंवा लग्न आहे म्हणूनच प्रेम, असं नाही आहे. पण प्रेम हे बेसिकली असतंच आपलं एकमेकांवर, कोणावरही. ती नाती वेगवेगळी असू शकतात. तर हे एक्सटेन्शन ऑफ लव्ह इज व्हॉट आय गॉट आउट ऑफ अगदी अगदी. मॅरेज. म्हणूनच आज 25 वर्ष सुखाचा संसार आहे, तो तसाच चालत राहू. अगदीच. पण दिग्दर्शकाशी लग्न करणं हे किती फायद्याचं आहे आणि किती तोट्याचं आहे? ऐकावं लागतं बाबा, त्याचं दिग्दर्शक आहे तो. पाठराखण होते थोडीशी दादाकडून? होते ना. म्हणजे संतोष तसा ना माणूस म्हणून अलिप्त आहे. म्हणजे फार तो असा काही नाही आहे की बाबा खूपच माझ्याबरोबर सगळीकडे शॉपिंगला येईल, फिरायला, असं काही नाही आहे. पण त्याला म्हणजे माझ्या दोन्ही लेकींबरोबर खेळायला वगैरे हे सगळं आवडतं त्याला, घरगुती गोष्टी. पण म्हणून तो माझ्यावर शॉपिंगला येईल, भाज्या आणेल, मला मदत करेल वगैरे असं काही नाही आहे त्याचं. त्यामुळे ही इज ऑफ हिज टाईप. पण ते आता हळूहळू मला समजलंय की तो काय आहे. सुरुवातीला मी हट्ट करायचे, नाही असं नाही की तू चलच माझ्याबरोबर, माझ्या फंक्शन्सना चल वगैरे. आणि तो नसायचाच कधी. म्हणजे माझं डोहाळं जेवण होतं तेव्हा तो नव्हता. आणि तुला गंमत वाटेल, माझा साखरपुडा होता ना त्या दिवशी सुद्धा त्यांनी माझी रिप्लेसमेंट केली आणि प्रयोग केला. म्हणजे प्रयोगात खंड नाही, बायको नाही म्हणून प्रयोग नाही असं नाही होणार. कारण तो साखरपुड्याला आला नाही ना, साखरपुडा आमचा दोघांचा ना. मी त्याच्या नाटकात काम करायचे तेव्हा अधर्मस्यमध्ये. तर आम्हाला रविवार मिळाली बोरिवली. तो म्हणाला रविवार कसं सोडायचा. तर आपला साखरपुडा म्हणून बाकीच्यांना कसं काय घरी बसवायचं. नाही आपण तुझी रिप्लेसमेंट करूया असं करून त्यांनी मग आमच्याच ग्रुपमधली एक मुलगी होती तिला तयार केलं. म्हणजे हा त्याचा स्वभाव आहे. तो त्याच्या कामाला इतकं महत्त्व देतो, इतकं प्रायोरिटाईज करतो की मग काही गोष्टी सुटतात सुद्धा. पण आता मला त्यातला तोच गुण आवडलेला ना, तसं बघितलं तर, की तो जे करतो ते मला बघून मी भाळले होते. तर मला आता वाटतं की त्याची काहीतरी नेगेटिव्ह बाजू पण आहे, पण ती मी सांभाळून घेते आता. पण जेव्हा रंगमंचावर तुम्ही दोघे आमने सामने असता, पहिल्यांदाच आलोय आम्ही ह्या नाटकात. अगदी ही तर फॅमिलीची गंमत आहे. किंवा तो दिग्दर्शक म्हणून जेव्हा तुला डिरेक्ट करतो तेव्हा त्याच्यातला नवरा मध्ये डोकावतो की तिथे तो पूर्ण दिग्दर्शक असतो आणि तुला ओरडा खावा लागतो? नाही, तो ओरडा मला नवरा म्हणून पण देतो आणि दिग्दर्शक म्हणून पण देतो. पण माझ्यातली बायको सगळीकडे डोकावते, मी असं म्हणेन. की एक आर्टिस्ट म्हणून मी जिथे जिथे जाते आणि जेव्हा दुसरा डिरेक्टर असतो तेव्हा मी शांतपणे ऐकून घेते, सर काय म्हणतात,
सर म्हणतील ते करायचं हे माझ्या डोक्यात असतं. पण जेव्हा संतोष मला सांगतो तेव्हा मी त्याला प्रश्न विचारते आणि मग हा पॉइंट असतो त्याचा की कर ना सांगितलेलं कशाला विचारते असं त्याचं इरिटेट होतं माझ्यावर. आणि माझ्या आजूबाजूचे जे असतात ना ते इतके शहाणे असतात. ते संतोषचे मित्र म्हणजे ऑफकोर्स ओळखीचेच असतो आम्ही सगळे. तर ते मुद्दामून भडकवतात मला, गप ना आता कशाला त्याला डिस्टर्ब करते, गप ना असं म्हटलं की संतोष अजून चिडतो. हीच तर फॅमिलीची गंमत आहे असं मला म्हणावं वाटतंय. ते नाटक सध्या सुरू आहे, खूप छान शोध चालू आहे, खूप छान प्रतिसाद येतोय. तुम्ही कसं एन्जॉय करताय, तू कसं एन्जॉय करते पहिल्यांदा नवऱ्यासोबत स्टेजवरती? कारण 25 वर्षाचा प्रवास आहे, त्याने तुला दिग्दर्शित केलं असेल, पण आज नाही एकत्र त्यांनी काम. म्हणजे यदाकदाचित मध्ये पण खूप रोल्स केले, पण ते सगळे रिप्लेसमेंटवाले रोल होते ऑफकोर्स. त्यामुळे तो आणि मी असं परमनंट आम्ही नाटक करतोय असं कधीच झालं नव्हतं. तो नेहमी दिग्दर्शकच होता. यावेळी पहिल्यांदाच असं झालं. आणि आम्ही हीच तर फॅमिलीची गंमत आधी करायचो. रमेश वाणी, सागर कारंडे आणि आमची टीम होती. पण काही गोष्टी अशा झाल्या की नाटक थांबलं. आणि थांबल्यानंतर मला आणि संतोषला दोघांनाही आणि सागरलाही असं वाटलं की नाटक परत यायला पाहिजे रंगभूमीवर, कारण की खूप लोक एन्जॉय करायचं. तेव्हा आम्ही 250 प्रयोग केले होते. मग मी आणि संतोषनी असं, मीच त्याला खूप इन्सिस्ट केलं की आपण चालू करूया नाटक. आणि त्या निमित्ताने मग आम्ही परत टीम गोळा केली. तेव्हा संतोषचं असं होतं की मी नाही करत, तुम्ही करा, मी जसं आहे दिग्दर्शक तसं राहूया. तर मी आणि सागर आम्ही दोघंही त्याच्या मागे लागलो की नाही सर तुम्हीच करा. मी त्याला म्हटलं नाही संतोष तूच कर. असं करून मग तो काम करायला लागला. पण तेव्हा तो माझ्या अपोजिट काम करायचा. म्हणजे 2 घर आहेत तर त्या घरात तो काम करायचा आणि मी आणि सागर पेअर होतो. पण नंतर सागरचं बिग बॉस आलं आणि मग तो माझा सागरचा रोल आता करतो. तर त्यामुळे आमची इच्छा रंगभूमीवर परत एकत्र काम करायची पूर्ण झाली. तू जसं म्हणालीस ताई की डोहाळ जेवणाला दादा नव्हता, त्याच्यानंतर घरातल्या अनेक महत्त्वाच्या फंक्शन्सला तो गैरहजर असायचा. ॲडजस्टमेंट हा प्रकार फार महत्त्वाचा आहे नात्यामध्ये, जे आज खूप त्याच्यावरती बोललं जातं आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी बोलल्या जात आहेत. नात्यांविषयी खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण आता सगळी नाती पडताळतोय. तुला ॲडजस्टमेंटविषयी काय वाटतं नेमकं? मला असं वाटतं की ॲडजस्टमेंट हा शब्द नसून विलिंगनेस हा शब्द आहे. वा. मला असं वाटतं की जे तुला हवंय मग ते त्याच्या गुणांसहित आणि दोषांसहित आपण एक्सेप्ट करतो आणि ते आपल्याला हवंय म्हणून आपण ते करत असतो. तर आय एम नॉट ॲडजस्टिंग. माझं विलिंगनेस आहे हा की तो जे करतोय ते मी त्याला एक्सेप्ट करते कारण मला ते हवंय. जेव्हा आपण हा दृष्टिकोन ठेवतो तेव्हा आपल्याला ते सगळं सोपं होत जातं. जेव्हा आपल्याला असं वाटतं की मी हे ॲडजस्ट करते, यार माझं मन वेगळं आहे पण मला करावं लागतं, असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं तेव्हा मग पुढे कदाचित आपल्याला असं वाटतं नंतर की यार चुकलं की काय असं. तर मला असं नाही म्हणत आहे की माझं आणि त्याचं एकदम स्मूथ नातं आहे. आम्ही खूप भांडतो, प्रचंड आमच्या वादावाद्या असतात. अगदी म्हणजे माझ्या रिहर्सल्समध्ये पण बऱ्याच जणांना माहिती आहे की आम्ही किती भांडतो, काय करतो. पण ॲट द एंड मला असं वाटतं की व्हॉट आय वॉन्टेड ते त्याच्याकडे आहे, त्यामुळे ते मला आकर्षित करतंय असं. कुठेतरी मला असं वाटतं ॲडजस्टमेंटला तो एका वेगळ्या परिभाषेतच बदललं, कारण की तक्रारीचा सूर न करता ते स्वीकारणं सुद्धा कधी कधी फार गरजेचं असतं. तुला थोडं मागे नेईन. कधीतरी आपल्या पतीचं बिझी असणं, कुठेतरी संसाराचा भार आपल्यावरती एकटीवरती सुद्धा येऊ शकतो. अशा वेळी पदरात 2 मुली असणं, त्यात तूही कलाकार. कधी कधी असं झालं का की तुझी खूप ओढाताण झाली, कधीतरी तुला सेटवरच मुलीला घेऊन जावं लागलंय, किंवा अशा गोष्टी तू कशा टॅकल केल्यास? कारण की एक आई म्हणून सुद्धा हे सगळं सांभाळणं तुझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. कारण की कसं, पुरुष दिग्दर्शक असेल तर तो घराबाहेर जाऊन त्याचं काम करू शकतो, पण शेवटी बाई म्हटलं की तिला घरातल्या जबाबदाऱ्या, घर आलं, सासू-सासरे असले, सासर माहेर मुली, या सगळ्या विषयी आज मला तुझ्याकडनं ऐकायचं की तो काळ कसा होता जेव्हा खूप चॅलेंजिंग होतं तुझ्यासाठी? चॅलेंजिंग होतंच, पण कारण मी खूप लवकर लग्न केलं बेसिकली, त्यामुळे लवकर आई झाले. आणि मी तेव्हा फॉर्च्युनेटली मी फक्त नाटक करायचे. तर नाटकात आम्ही 4 तास देतो, त्यामुळे बाकीचा दिवस आपल्याकडे असतो. पण मी माझ्या मुलीला घेऊन, हास्या माझी मोठी मुलगी आहे, अनेकदा मी तिला सेटवर घेऊन, म्हणजे नाटकाच्या सेट्सवर घेऊन गेले. विंगेत ती झोपली आहे, माझ्या बॅकस्टेजवाल्यांनी तिला अक्षरशः उचलून फिरवलं आहे, माझ्या सहकलाकारांनी तिला म्हणजे बघितले जेव्हा माझी एंट्री आहे, असं अनेकदा झालेलं आहे. पण केयाच्या बाबतीत तसं झालं नाही, कारण की केया झाल्यानंतर मी सिरियल्स खूप जास्त करायला लागले. आणि मला असं वाटतं सिरियलमध्ये तुला काहीच वेळ नाही मिळत, कारण की सकाळपासून रात्रीपर्यंत तू सेटवर आहे. मग त्याला ऑप्शन हे असतं की तुम्ही कोणाला तरी घेऊन जा, बाळाला तिकडे घेऊन जा. पण मी तसं नाही केलं. माझी आई आहे, माझ्या सासूबाई आहेत, तर त्या दोघीही बघतात येऊन.
तर तो आई तर माझी खूपच बघते, म्हणजे तिनेच दोघींना तसं ज्या वेळेला मी नाही आहे तेव्हा बघितलं आहे, मोठं केलं आहे. तर ते सगळं आहेच, पण मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये आम्ही किती ॲडजस्ट करतो, मला किती ताण होतो, याच्यापेक्षा माझ्या मुलींनी मला खूप साथ दिली आहे वा. प्रत्येकच गोष्टीत. म्हणजे कित्येकदा असं होतं की मी घरी 11 वाजता पोहोचते तोपर्यंत किया जेवलेली पण नसते, की आतमध्ये जेवण तसंच ठेवलेलं आहे आणि मी सकाळी जाताना स्वयंपाक करून जाते, पण मग ते बाहेर मी ठेवते आणि मग मी इन्स्ट्रक्ट करते की ते मग फ्रीजमध्ये टाक, नाही तर मग ते खराब होईल वगैरे. पण मी कधी कधी जाते रात्री, तोपर्यंत सगळं आहे तसं आहे, कोणी काही खाल्लेलं पण नाही आहे, असंही खूपदा होतं. पण मुली खूप ॲडजस्ट करतात, समजून घेतात की आता मम्माला उशीर होणार आहे, तर हे गार आहे तर मी ओव्हनमध्ये टाकून गरम करून घेते, खाते. कित्येकदा तिला काही फ्राईड हवं असतं, तर मी नसते, मग ते फ्राय कसं करणार आता एअर फ्रायर आहेत वगैरे, गोष्ट वेगळी. पण मग तेव्हा ती मुरड घालते की नको तू आल्यावर मग तळ, आता मी नाही खात मग ते असं. त्यामुळे तेव्हा मला असं वाटतं की आपण तेव्हा घरी असायला हवं, तिला जे हवं तेव्हा. पण दिस इज अ कोर्स ऑफ लाईफ, जे मी स्वीकारलंय ते त्यांना पण कळलं पाहिजे की हे माझ्या आईचं प्रोफेशन आहे, तिला एवढा वेळ द्यावा लागतो तिच्या प्रोफेशनला. त्यामुळे त्या पण त्या पद्धतीने. पण मी खरंच ग्रेटफुल आहे की आम्ही सगळेच कलाकार आणि आमची मुलं आम्हाला खूप सांभाळून घेतात. आता मुलींचं असं होत असेल ना की आई तू पुढे जा, आम्ही आहोत वगैरे, हां, आता तर मोठ्याच झाल्या आणि ना. तो पाठिंबाही गरजेचा असतो, हां. कारण की आपल्या मुलांनी आपल्याला मोटिवेट करणं ही एक भावना वेगळी आहे ना. त्या भावनेकडे आता त्या कसं मला बघते? मला नटवतात. मी तशी फार म्हणजे एवढी काय मी फॅशनेबल नाही आहे. पण मग ते फॅशन सेन्स मला खूप शिकवतात, की ह्याच्याबरोबर हे घालायचं असतं, हे काय काकूबाईसारखं घातलंय वगैरे असं. तर ती एक मजा असते आमच्याकडे आता. आई म्हणून शलाका कशी आहे? आता ते माझ्या मुलींनाच विचारायला पाहिजे. तरी मी प्रोटेक्टिव्ह आहे खूप, किंवा खूप पॉझिटिव्ह आहे, रागावते, प्रेमात बोलते, कशी आहे साय? रागवते, पण मी जसं आई नॉर्मल आपल्याला ओरडते, मारते, मी मारते पण कधी कधी एक धपाटे वगैरे पण मी देते माझ्या मुलांना, नाही असं नाही. पण माझा एक स्वभाव आहे जो संतोषला नाही आवडत, की मी मुलींना ना कुठलीही गोष्ट असेल तर ते माझ्याकडे मागितली ना तर मी ती ताबडतोब देते, किंवा मी त्याच वेळेला मला ते पूर्ण करायचं. माझी अशी सायकोलॉजी आहे की जी गोष्ट मागितली आहे ती जर मी त्याच वेळी नाही दिली आणि 4 दिवसांनी, जसं पेरेंट्स करतात की 4 दिवसांनी देतात, की त्याची त्यांना व्हॅल्यू कळू दे, तो वेळ त्यांना मिळू दे वगैरे. तर माझं असं थॉट प्रोसेस आहे, चुकीचं आहे किंवा असेल, आय डोंट नो, पण मी तो जस्टिफाय करते आणि मला तो आवडतो. मला असं वाटतं इच्छा ही त्यावेळेला जर मी देऊ शकते तर मी ती त्याच वेळी दिली पाहिजे. त्याची जी पोचपावती माझ्या मुलांकडनं मला मिळते ना, ती 4 दिवसांनी दिलेल्या वस्तूला नाही मिळत. वेळ निघून जातो. हां, म्हणजे तेव्हा ती मी देणार आहे हे त्यांना माहिती आहे, किंवा जे ते मागतात आणि मी त्याच वेळेला दिलं ना, की मग ते त्यांचं कॅल्क्युलेशन असं असतं की मी मागितलं, मम्मानी दिलं, आणि मम्मा मला काय देऊ शकत नाही हे मी बोलायची गरज नाही. ते त्यांना कळतं आधीच की हे माझी मम्मा नाही देऊ शकणार. त्यामुळे मी जे देऊ शकते तेच त्या माझ्याकडे मागतात आणि मी ते लगेच दिलं त्यावेळेला की त्यांना ते खूप सॅटिस्फाईंग वाटतं. आणि मग त्यांना, म्हणजे माझा हा अनुभव आहे की त्या माझ्याशी खूप जास्त कनेक्ट पण होतात आणि त्यांना माझ्या मर्यादा जास्त कळतात की मी काय देऊ शकते आणि मी काय नाही देऊ शकत. आणि मी माझ्या लहानपणापासूनच, मला असं वाटतं माझ्या आईवडिलांनी मला असं वाढवलं, माझ्या बाबांनी स्पेशली, की मला जे हवं आहे ते त्यावेळेलाच मला मिळालं, कधीच मी त्याच्यासाठी थांबले नाही. त्यामुळे मला हे माहिती होतं की मी बाबांकडे काय मागायचं नाही आहे, ते माझे बाबा लगेच नाही देऊ शकणार, ह्याचं आकलन मला स्वतःला झालं होतं. असं आपण नात्यांविषयी बोलतोय, पण आता थोडं कामाविषयी बोलूया. आता स्पर्धा खूप वाढली आहे अभिनेत्रींमध्ये, अभिनेत्यांमध्ये मालिका खूप वाढलेल्या आहेत, हा सगळा ग्राफच वाढला आहे एंटरटेनमेंटचा. तुमच्या वेळी तसं होतं का? आणि कधी तुला असं त्या स्पर्धेत उतरावं असं वाटलं का, की ती होतीच त्या स्पर्धेत? ॲक्च्युली मी सांगू का, की मी एकांकिका करून आलेले नाही, त्यामुळे स्पर्धेचं म्हणजे काय जग असतं, त्याची मजा काय असते हे मी खरंच वंचित राहिले यापासून. मला माहीत नव्हतं हे सगळं. संतोष भेटल्यानंतर मला एकांकिका स्पर्धा कळल्या. त्याच्यानंतर मला कळलं की ते उत्स्फूर्त नाट्य स्पर्धा असतात. म्हणजे मी खूप लांब होते ह्या सगळ्या गोष्टींपासून. मी डायरेक्ट व्यावसायिक करायला लागले होते. त्यामुळे माझ्यात आणि मुळातच ते स्पर्धेचं स्पिरिट खूप कमी आहे, जे चुकीचं पण आहे आणि ते बरोबर पण आहे. असं दोन्ही त्याच्या पैलू आहेत त्याच्यात. पण मला असं वाटतं की टॅलेंट केव्हाही कमी नव्हतंच. तेव्हा जरी आत्ता इतकं मीडिया नव्हता, आत्ता इतकी माध्यमं नव्हती,
पण टॅलेंटेड माणसं तेव्हाही खूप होती आणि तेव्हाही असं होतं की हिच्यापेक्षा ह्यांचं बरं आहे, ह्यांच्यापेक्षा ह्यांचं बरं आहे, ह्यांच्यापेक्षा अजून बरं आहे. हे कम्पॅरिझन आणि स्पर्धा ही कायम होती. पण तुम्ही त्याला कुठच्या पद्धतीने घेता हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की मी हेल्दी वातावरणातनंच नेहमी आले. म्हणजे आम्ही सगळे एका वयाचे होतो यदाकदाचितला, पण आमच्यामध्ये कधीही असं नव्हतं की ह्याचं चांगलं होतंय मग ह्याचं कमी कसं होईल किंवा माझं चांगलं कसं होईल. हा स्पर्धेचा भाग नव्हता. आणि नाटक आपल्याला मुळातच हे शिकवतं की इट इज अ टीमवर्क. त्यामुळे आपण जेव्हाही, मी आता सिरियल्समध्ये काम करते किंवा पिक्चरमध्ये काम करते, नॅचरली ह्याच्यापेक्षा त्याचं बेटर असेल, त्याच्यापेक्षा आणखीन कोणाचं, माझ्यापेक्षा अजून खूप जणांचं बेटर असेल, पण मी माझं बेस्ट देते का हेच फक्त मला बघायचं. आणि मी ते बघते की माझ्या पद्धतीने मी माझं बेस्ट देते. ते मे बी कोणाला अपील नसेल करत, पण मी माझ्या बाजूनी आय ट्राय टू बी. कधीतरी काम करताना कुणाची तरी पाठीवरती थाप मिळणं, शाबासकी मिळणं देखील फार गरजेचं असतं. ते खूप आपल्याला मोटिवेट करून जातं. तुला अशी कुणाची थाप मिळाली आहे का की ज्याने अंगावर असं मुठभर मास चढले की अरे वा किती छान? एखादा मोठा कलाकार असेल, एखादी मोठी आसामी असेल की जिची थाप तुला मोटिवेट करून गेली, बळ आलं अजून थोडं? असं स्पेसिफिकली मला नाही वाटत. एखाद्या भूमिकेसाठी, एखाद्या भूमिकेचं कौतुक असेल किंवा काही शिकणं जे आपण म्हणतो ना की एखाद्या कलाकाराकडनं काहीतरी शिकतो, त्याने कधीतरी आपल्याला कामात बोलत असतानाच एखादी दाद देऊन जाणं, एखादी शिकवण देऊन जाणं. मी सई परांजपेंबरोबर एक नाटक करत होते, सख्खे शेजारी म्हणून. तर त्यामध्ये मी निर्मल ही भूमिका करत होते. 3 बायका असतात आणि मजेशीर नाटक आहे आणि खूप गाजलेलं नाटक आहे. मुळात सईबाईंबरोबर काम करणं हेच माझ्यासाठी खूप मोठं होतं, पण सुयोगमुळे मला ते मिळालं करायला, सईबाईंबरोबर काम. आणि ना बाकी सगळं सांगायचं, पण माझ्या कॅरेक्टरबद्दल फार कधी काही बोलायचं नाही तसं. म्हणजे की मला पण कळायचं नाही की बाईंना विचारू कसं की कसं आणि होतं. आपलं बरोबर होतंय की नाही म्हणजे आता एवढ्या सिनियर आहेत, इतकं त्यांनी केलेलं आहे की त्यांना आपण काय विचारणार, हवं तर त्याच स्वतःहून सांगणार ना. तर माझ्या मनात ते सतत असायचं की बाई बोलतच नाहीत की बरं होतंय का किंवा चुकतंय का किंवा काय. मग नाटक सुरू झालं, प्रयोग सुरू झाले, प्रयोग चांगले झाले, सगळं झालं. मग एकदा ना बाईंनी पेपरमध्ये एक आर्टिकल लिहिला होता सख्खे शेजारीबद्दल. त्याच्यात त्यांनी लिहिलं की निर्मलचं काम केलेलं शलाकानी. तर मला तिला काही सांगावंच लागलं नाही, तिने तिचं कॅरेक्टर बरोबर पकडलं होतं. म्हणजे हे बाईंनी लिहिणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि तेव्हा मला इतकं बरं वाटलं. मला असं वाटलं की मला जे माझ्या मनात हुरहुर होती, मी कधी बोलले नाही, कधी विचारलं नाही, आजही कधी विचारलेलं नाही, पण त्यांच्या त्या आर्टिकलमधनं मला त्याचं उत्तर मिळालं असं वाटतं. तर ती एक माझ्यासाठी खूप मोठी थाप होती की त्यांना जे हवं होतं ते मी अचूक करत होते, असं त्यांचं म्हणणं होतं. इतक्या वर्षांच्या तुझ्या कामामध्ये सहकलाकारांशी कधी मैत्री झाली आहे का? किंवा Of तुझा स्वभाव कसा आहे? मैत्री करतेस वगैरे कसं आहे तुझं? किंवा असं अगदी 2-4 मैत्रिणी की ज्यांची तुला आवर्जून नावं घ्यावीशी वाटतात की आमची छान बॉन्डिंग आहे, आम्ही भेटतो, एकमेकांना आधार देतो, असं झालंय तुझ्या बाबतीत? कोर्स आम्ही यदाकदाचितवाले जी माणसं आहोत ना, आम्ही खूप एकमेकांच्या टचमध्ये नाही आहोत, म्हणजे नसतो. पण आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा आमच्यातला जिव्हाळा आणि ते सगळं बॉन्ड तसंच आहे. जसं राकेश जाधव आहे, पौर्णिमा अहिरे आहे, सीमा रेनके म्हणून संतोषबरोबर काम करी, अगदी लोकधारापासून तिने कामं केलेली आहेत. समीर चौघुले माझा अगदी बेस्ट फ्रेंड होता आणि आत्ता आम्ही एवढे कॉन्टॅक्टमध्ये नाही आहोत, पण आजही तेच फिलिंग आहे आम्हाला दोघांना एकमेकांबद्दल. त्याच्यानंतर किशोरी अंबिये, त्या ऑफकोर्स तिथल्या मी ताई म्हणते, ती खूप सिनियर आहे, पण ती इतकं तिने प्रेम दिलं. ती माझी फॅमिली मेंबर असल्यासारखीच आहे, म्हणजे माझी नणंद असल्यासारखीच मी तिला वागवते. तर असे खूप नाती आहेत. आणि मुळात म्हणजे सागर आहे, सागरची बायको, ते पण माझे खूप जवळचे मित्रमैत्रिणी आहेत. तर ॲक्च्युली नाटकाचं काय असतं, कमी माणसं असतात, त्यामुळे ती कुटुंबासारखं होतात. आणि मुळात संतोष बरोबर काम करणारी मी जरी त्याच्यावर काम केलं नाही तरी शलाका म्हणून ते मला ओळखतात आणि तशी ती नाती होत जातात. जसं सुहास आणि आम्ही 2010ला काम केलेलं सख्खे शेजारी, आणि आज आम्ही परत सिरियलमध्ये काम करतो. हां, त्यामुळे तो बॉन्ड तसाच आहे. म्हणजे आज मी आणि सुहास इतके जवळ असतो, कधीच आम्ही हार्डली फोन केला, बर्थडेजना फोन करतो, पण आता सेटवर गेल्यावर तुला असं वाटेल की किती वर्ष ह्या मैत्रिणी आहेत. कुठेतरी ते ऋणानुबंध असतात आपल्या मनामध्ये. समीर दादाचं नाव घेतलंस, हास्य जत्रा बघतेस का? आणि आपल्या मित्राला आज इतकी ओळख मिळाली, आज त्यालाही एक वलय प्राप्त झालंय.
खूप फॅन्स झालेत त्याचे. कसं वाटतं आपल्या मित्राकडे बघून? का? कारण की आता तो हास्य जत्रेत आहे आणि फू बाय फूमध्ये तुमच्या दोघांची पेअर होती. कसं वाटतं ह्या सगळ्याकडे बघून? आता जुन्या आठवणी आठवतात का? खूप म्हणजे काय त्यांनी आणि मी खूप म्हणजे खूप शोजमध्ये तो संतोष बरोबर त्यांनी खूप काम केलंय. त्यामुळे मी तर यदाकदाचित पासून त्याच्याबरोबर आहे. त्याच्याही आधीपासून संतोष आणि तो एकमेकांबरोबर काम करायचे आणि मी खूप माझं करिअर त्याच्याबरोबर माझा सहकलाकार होता तो आणि मला त्याचा एक माणूस म्हणून तर तो खूप आवडतो आणि माझ्याबरोबर त्याचं ट्युनिंग खूप खूप चांगलं आहे टचवूड आणि त्याच्या बायकोबरोबरही कविताबरोबरही माझं ट्युनिंग खूप चांगलं आहे आणि आज तो एवढा मोठा कलाकार झाला आहे. त्याचं स्वतःचं ते एकपात्री करतो ते सुद्धा खूप चांगलं चाललं आहे आणि परदेशात लोक त्याच्यावर फिदा असतात. माझे नातेवाईक आहेत, माझ्या म्हणजे माझ्या फॅमिलीमधली लोक आहेत की जे म्हणतात की समीर अरे तो तुझ्याकडे यायचा, म्हणजे त्यांना असं वाटतं आता किती मोठा झाला आहे आणि तर तसं आहे आणि ते मला खूप बरं वाटतं. मला स्वतःला त्याचं वलय बघून खूप बरं वाटतं आणि माझ्यासाठी तर तो आहे तसाच आहे, म्हणजे मला काही असं वाटत नाही. पण फुवायफूची एखादी आठवण या निमित्ताने, खूप आठवणी. कारण किती स्किट्स तुमचे तेव्हा चालले अरे होते. मी तेव्हा ना खूपच हैराण करायचे त्याला. मला एक तर स्पर्धा फार माहीत नव्हती आणि तिथे बऱ्यापैकी कॉम्पिटिटिव्ह होतं सगळं. हो. तर मी तर आधी गळपटूनच जायचे. मला असं व्हायचं की नाही मला नाही येते, असं माझं चालू व्हायचं आणि तो मला सारखा बकअप करायचा की शाला का नाही करायचं, आपल्याला करायचं असं करून. मग नंतर आम्ही एक दिवस आउटच झालो. मग माझ्यामुळे ना त्याचं नुकसान झालं तेव्हा. तर मला खूप तेव्हा लागलं होतं की यार मी ह्याची पार्टनर नसते, दुसरं कोणी असतं. तर तो मला म्हणायचा असं काही नाही आहे, तू छान केलं वगैरे. कविता पण मला म्हणायची. पण मला माहिती होतं की त्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि त्याला ती स्पर्धेची आणि हे सगळं करून आलेला आहे तो. अगदी. खूप एकांकिकेत करून आलेला आहे आणि स्पर्धेचं त्याच्यामध्ये स्पिरिट आहे. त्याला पुढे कसं जायचं, ही वॉन्ट्स टू डू ऑल दॅट. आणि माझा आणि त्याचा स्वभाव भिन्न आहे. म्हणजे मी तेवढी कॉम्पिटेटिव्ह नाही, मी सगळी इझिली घेणारी आहे. तर मला खूप बरं वाटतं की त्याला एक छान माध्यम मिळालं ज्यात त्यांनी त्याचं जे टॅलेंट होतं ते खूप छान प्रकारे शो झालं आणि लोकांनी त्याला प्रचंड उचलून धरलं. ह्याबद्दल आय एम रिअली ग्रेट. पण एखाद्या स्किटची आठवण आहे जी तुला प्रकर्षाने आज सांगावीशी वाटते? कारण की आम्हाला तर खूप स्किट आठवत आहेत. अरे मी काय करायचे मी ना विसरायचे मध्येच. स्किट चालू असताना मध्येच मला विसरून जायचं तर पुढे काय आहे. तो एक स्किट आम्ही अगदी संपत आलं, म्हणजे आम्ही सगळं छान केलं आणि एका पॉइंटला मी विसरले आणि त्याला दिसतंय की मी विसरले आता. आणि मी माझ्या ह्याच्यातच आहे, मला माहीतच नाही की मला काय बोलायचं असं, मी माझ्या कॅरेक्टरमध्येच आहे. तर तो मला क्यू देतोय की आता हे असं तरी मी आणि मी शेवटी त्यांनी माझं वाक्य त्यांनी स्वतःनीच घेतलं आणि मग ते स्किट संपलं आणि माझ्यावर एवढा चिडला. मला म्हणाला अगं तुला मी सांगतोय ना, ते माझ्याकडे बघत सुद्धा नाही. सांगतोय तरी बघत नाही माझ्याकडे. म्हटलं सॉरी रे सॉरी. मग एकदा काय झालं, आमच्याकडे ना नवरात्रीला देवी बसते इथे यादव पाटीलवाडीत, म्हणजे जिथे मी राहते. तर आमचं सोमवार मंगळवार असायचं. तर मी जाताना सांगून गेले देवीला, काय आम्हाला नेहमी 9 मार्क मिळायचे आउट ऑफ 10. मी म्हटलं काय कर, आज मला 10 दे, समीरसाठी मला 10 दे. आणि त्या दिवशी मला 10 मार्क मिळाले. तर मी समीरला म्हटलं बाबा मी सुटले, तुला 10 एकदा मिळाले. अशा खूप गमती होते फुबाई पूच्या. या आठवणी फार आपल्याला ताजं करतात, आपल्याला खूप काय म्हणतात एक नव्याने प्रेरणाही देतात. रंगभूमीवर कधी असं झालंय का की अचानक एखादा डायलॉग विसरलीयस, एखादी एंट्री विसरलीयस, आता पुढे काय करायचं किंवा काहीतरी गंमत झाली तिथे? असं खूपदा होतं, म्हणजे यदाकदाचित मध्ये पण झालंय. आम्ही काय करायचो तेव्हा यदाकदाचितला ना बोर्ड लिहायचे, म्हणजे तारखांचे. असे काय आम्हाला हातात पेपर्स नाही द्यायचे, एक बोर्ड लिहायचे, त्याच्यावर सगळ्या तारखा लिहायचे. आणि तेव्हा आमचं कॉलेज असायचं ना, परीक्षा असायच्या असं. तर मग आम्ही जाऊन ते कॉपी करायचो तारखा. तेव्हा नाटक चालू आहे, तर दुसऱ्यांचा प्रवेश आहे, एकदा कौरव एकदा पांडव. तर मी येऊन छान लिहिते, माझ्या तारखा लिहिते आणि थोड्या वेळाने माझे डायलॉग मला ऐकू यायला लागले. माझा डायलॉग कसा, मग मी ते टाकलं आणि धावत गेले. तोपर्यंत ह्यांनी प्रवेश घेतला होता, सुरू केला होता. आणि काय असतं, मी लीड करते, माझ्या मागनं हे लोक जातात. तर आमच्यातलाच एक पुढे गेला आणि मी मागे. मी बाहेरच उभी आहे. मग मला भरत दादा म्हणे या तुमचीच वाट बघत होतो आम्ही. भरत चावले करायचो त्याच्यात काम. असं एकदा झालं होतं शिवाजी मंदिरचा प्रयोग.
प्रशांत दामलेंसोबत सुद्धा तू काम हो. केलंयस, त्यांच्यासोबत काही आठवणी? खूप मजा यायची सरांबरोबर. तेव्हा माझी हास्या लहान होती, त्यामुळे मी ना आणि बरेचदा मी तिला घेऊन जायचे नाटकाला. मी म्हटलं ना बाकीचे हो. सगळे तिला सांभाळायचे वगैरे, ते आम्ही जादूला खूपच केलंय. तर तेव्हा तिचे म्हणजे तिच्या क्लिप्स असायच्या, कधी तिचं काय तिच्यासाठी आणलेला डब्बा असायचा, असं काहीतरी माझ्या पर्समध्ये असायचं. तर सुजाता जोशी आर्टिस्ट आहे ना, ती ना नेमकं ते काढून प्रशांत सरांकडे द्यायची. आणि मग एक गाणं होतं ज्याच्यामध्ये मी आणि सर असे समोरासमोर येतो, राऊंड मारतो आणि एक्झिट घेतो, एवढंच आमचं होतं. तेव्हा सर ते घेऊन यायचे ऑन स्टेज आणि मला दाखवायचे, असे गपचूप खिशातनं वगैरे काढायचे मला छळायला. आणि मला असं व्हायचं की सर तुम्ही हे घेऊन स्टेजवर पण खूप मजा यायची. पण त्यांचा वकूबच वेगळा हो, आहे. of ज्या course. पद्धतीने ते वावरतात, त्यांच्या प्रत्येक एंट्रीला टाळी वाजते आणि अशा लोकांसोबत काम करायला मिळणं ही आपल्यासाठी खूप एक नाही, पण मोठी मी पर्वणी. तुम्हाला सांगते ना की जेवढीही कलाकार मोठे उगाच नाही झालेत, ते इतके सामावून घेतात दुसऱ्या आर्टिस्टला आणि इतकं समजवून सांगतात, इतके पंचेस देतात दुसऱ्या माणसाला. असं काही मला वाटत नाही की ते दुसऱ्याला करू देत नाही वगैरे, ते उलट एनहान्स करतात तुम्हाला. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं हे खरंच खूप ब्लेसिंग आहे कुठल्याही आर्टिस्टला. आणि मी फॉर्च्युनेटली त्यांच्याबरोबर केलं आणि अशोक मामांबरोबर पण मला अशोक मामांसोबतचं काम केलं. हो हो. तर त्यांच्याबरोबर पण खूप खूप मस्त वाटायचं. त्यांचा एखादा किस्सा जेव्हा त्यांनी तुला काही मोटिवेट केलं असेल किंवा असं काहीतरी चिअरअप केलं असेल? मामांबरोबर मी काम केलेलं ना तेव्हा मामा खूप डिसिप्लिन्ड आहेत. म्हणजे पहिले ते पाठांतर शिस्त वगैरे म्हणजे सगळं शिस्त. शिस्त. हो. तर ते सगळं तर आम्ही करायचोच, पण एकदा स्टेजवर असताना मी एकदम मला ना माझं अपोजिट कॅरेक्टरचं नाव मी असं गोंधळले. त्याचं नाव तर मामांबरोबर काम करायचं हे थोडंसं मनात असायचं की त्यांच्याबरोबर दडपण सीन असणारच. आहे थोडासा. तर मी ना एकदम पटकन त्यांचा हात धरला त्या ह्याच्यामध्ये की मला ते आठवलं नाही ना, तर मी त्यांचा हात, तर त्यांना कळलं की मी काय, तर त्यांनी मला फक्त असं केलं स्टेजवर की आय नो यू बी काम. मला इमॅजिन झालं मामा कसं करतात ते. आणि मग नॉर्मल झालं, म्हणजे काहीच त्यात अडलं काही नाही. पण ती मुवमेंट होती ना, ती त्यांनी एक्नॉलेज केली की आय एम देअर, असं ते मला त्यांनी केलं. आणि माझी हास्या तेव्हा लहान होती, तर नेहमी म्हणायचं आईचं पिल्लू आलं, आईचं शेपूट आलं हास्य असायची तर तेव्हा. कलाकाराला कायम शो मस्ट गो ऑन म्हणावं लागतं. मग कधीतरी एकदा चेहऱ्यावर रंग लावला की सगळं विसरून आपल्याला पुढे जावं लागतं. असा कधी प्रसंग नाटक करताना आला का की तुला स्वतःचं दुखणं असेल किंवा काही एखादी गोष्ट ती बाजूला सारून तुला पुढे रंगभूमीसाठी पुढे व्हावं लागलं? आत्ताच हल्ली रिसेंटली माझा ॲक्सिडेंट झाला होता. माझ्या पायाला 18 टाके पडले होते. बापरे. हां. तर त्याच्यात लगेचच आमचे प्रयोग होते. आणि तो ऍक्सिडेंट कुठे झाला? मुंबईतच? मुंबईतच. मी दादरवरनं ठाण्याला चालले होते आणि एक ते आपले डंपर्स असतात ना, डम्पिंग ग्राउंडवर जे हे टाका, तर त्यातनं एक काहीतरी रॉड पडला खालती आणि मी 2 व्हीलरवर होते. तो रॉड पडून असा उडवून माझ्या पायात गेला आणि ते माझं समजा हे माझं पाऊल आहे ना, तर हे पूर्ण असं हे झालं, उकललं गेलं पूर्ण स्किन माझी. पण नशीब माझ्या हाडाला नाही लागलं, मला फ्रॅक्चर नाही झालं. त्यामुळे ते स्टिचेस पडले, 18 स्टिचेस, आणि लगेचच आमचे प्रयोग होते. हीच खरी फॅमिलीची गंमत आहे. पण ते म्हणजे माझी पण विल पॉवर होती. मला पण वाटत होतं की मीच करावं. संतोष रिप्लेसमेंट अशी करू शकतो. आमचा पुढचा प्रयोग कधी अडत नाही, टचवूड, कारण कोण ना कोणतरी उभं राहतं आणि नेहमी आमचा प्रयोग पुढे जातो. पण माझी इच्छा होती की नाही, मलाच करायचं. मग डॉक्टर म्हणाले की होईल, पण तुम्हाला त्रास होईल, तुम्ही चाललात तर, उभं राहिलात तर. पण ते सगळं आम्ही केलं मॅनेज, कारण माझे कलाकार सागरच करत होता तेव्हा. ते सगळे मला धरायचे, मला बसवायचे, किंवा माझ्या ज्या चालायच्या मुवमेंट्स होत्या त्या आम्ही वगळल्या, बसून आम्ही केलं काही. पण झाले पण ते प्रयोग. प्रेक्षकांना कळलं? ऑफकोर्स माझ्या पायाला बँडेज होतं, ते दिसत होतं लोकांना. पण आम्ही अनाऊन्स नाही केलं. आम्ही असं नाही सांगितलं की माझ्या पायाला लागलंय. असं सांगितलं की मग लोकांचं लक्ष जातं. आपण जर सांगितलंच नाही तर हे कळतं की काहीतरी आहे. मग ते पायाला टाके घेऊन तू प्रयोग केले? हो. मी ते एक काठी घेतली होती, पण संतोष म्हणाला काठी बिठी घेऊन स्टेजवर नाही जायचं, मग ते लोकांना अजून कळेल, मग तू कोणाचा तरी हात धर किंवा आधार घे, असं करून मग एकच पायाला झालं होतं ना, त्यामुळे थोडं लंगडल्यासारखं करून झालं. डॉक्टरांचा सल्ला घेतला होता त्यावेळी? कोर्स सारखं मी डॉक्टर मला आता पण गेले तर म्हणतात, झालं तुमचं प्रयोग आहेत आता. एकच गोष्ट बोलायचं, माझा प्रयोग आहे.
अहो तुम्हाला कमी लागलंय, पण जास्त लागलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? म्हटलं आता कमी लागलंय ना, मला उभं करा मग आता. रंगभूमी म्हटलं की दौरे आले, कारण की फक्त मुंबई पुणेच काही प्रयोग नाही, महाराष्ट्रभर होत असतात. ऊन वारा खात कलाकार त्या गाडीतनं त्या बसमधून फिरत असतो. दौऱ्यातले अनेक किस्से घडत असतात. असे काही स्मरणीय किस्से आहेत का की जे आज तू सांगशील आम्हाला? दौऱ्यात अनेक किस्से घडतच असतात आणि आत्ता आम्ही खरं तर दौरे मिस करतो, कारण आत्ता हार्डली 4 दिवसांचा दौरा वगैरे असं होतो. पूर्वी आम्ही 8 दिवस 15 दिवस असे म्हणजे दौरे केलेले आहेत की फक्त घरी यायचं, बॅग ठेवायची, दुसरी बॅग घ्यायची, निघायची, इतपत होतं सगळं. तर दौऱ्यांमध्ये अनेक किस्से आहेत जे खूप जण सांगते, यदाकदाचित मध्ये तर होतच असायचे किस्से रोज. पण मला ना, मी सख्खे शेजारीचा दौरासाठी गेलो होतो गोव्याला आणि जातानाच भरपूर पाऊस होता. म्हणजे जातानाच आमच्या बसमध्ये जवळजवळ पाणी आलं, इतपत पाऊस होता. तरी आम्ही कशीबशी करत मग बस तिथे पोचलो आणि आमचे 8 प्रयोग होते गोव्यामध्ये. आणि आम्ही सगळे प्रयोग, आमचं अख्खं ते थिएटर आहे ना, कुठून तरी गळतंय, कुठून तरी धबधब धबधब, आणि लोक प्रेक्षक बिचारे छत्री घेऊन बसलेत बापरे. आमचं नाटक बघ. ऍक्च्युली नाटकात छत्री घेऊन बसले होते लोक. गोव्याला प्रेक्षक जेव्हाही पाऊस पडतो, कुठलाही प्रेक्षक हलत नाही. ते छत्री घेऊन येतात आणि ते नाटक पूर्ण बघतात. म्हणजे ही खासियत आहे गोव्याची, कारण की गणपतीचे प्रयोग असतात आणि तेव्हा पाऊस पडतो, म्हणजे बरेचदा पडतो. पण तो जो दौरा होता, एवढा भन्नाट पाऊस आणि सगळीकडनं पाणी गळतंय आणि आम्ही त्यातच आमचा आवाज आम्हाला ऐकू येत नाहीये, कारण आवाज पावसाचा एवढा आवाज. मोठा आहे. असे खूप दौरे केले आणि खूप मजा केली तेव्हा. एका दौऱ्यामध्ये आम्ही जात असताना, यदाकदाचितच्या दौऱ्यामध्ये मध्ये बैलगाडी आली आणि आमच्या बसची थोडीशी टक्कर होणार होती. मग त्याच्यानंतर जे त्यांनी माणसं आणली आम्हाला मारायला आणि असं आम्ही अक्षरशः म्हणजे पळालो तिकडनं बस घेऊन, बापरे. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर दिवसातू रात्री आम्ही करत होतो तेव्हा आमच्या बसला समोरनं त्यांनी कट मारला, तर आमच्या बसच्या समोरची काच तुटली पूर्ण आणि आम्ही म्हणजे वाचलो अक्षरशः लिटरली. आणि एवढा वारा होता त्या दौऱ्यामध्ये, तो ड्रायव्हर बिचारा, कारण ती काच तुटल्यावर तुला लगेच काही नाही करता येत, तुला ती पूर्ण काढून मग दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दुरुस्त दिवशी करावी तो तसाच, आणि त्याच्या अंगावर सगळा वारा येतो एवढा थंडीचा. पण त्यांनी तो व्यवस्थित ड्राईव्ह केली. तर आम्ही अक्षरशः बस, जो आमचा ड्राईव्ह करतो, आम्ही मुळात बसमध्ये चढताना बसच्या पाया पडतो सगळे कलाकार, की ही आता आम्हाला व्यवस्थित नेणार आहे, आणणार आहे, आमचं पोट ह्याच्यामुळे चाललंय. तर ती जाणीव असते दौऱ्यांमध्ये. क्या बात आहे. नाटकवाल्यांची दुनियाच एक वेगळी ना, त्यांचे किस्से, त्यांचं आयुष्य एक वेगळं आहे. या सगळ्यामध्ये स्वतःला कसा वेळ देते, स्वतःला कसं जपते, कारण तेही फार महत्त्वाचं आहे. मुली आहेत, नाटक आहे, संसार आहे, पण स्वतःला कसं जपते, स्वतःला कसं वेळ देते? मी ॲक्च्युली जेव्हा इथे राहायचे दादरला, तेव्हा शिवाजी पार्क हा माझा रोजचा नित्यक्रम होता, की मी सकाळी हास्याला शाळेत सोडलं की मी राऊंड मारणार आणि मग मी घरी येणार, त्यामुळे तो माझा वॉक व्हायचा. पण आत्ता थोडंसं सिरियलमुळे काय होतं, आम्हाला लवकर जावं लागतं, त्यामुळे रोज असं मिळत नाही. पण माझं रात्रीचं मेडिटेशन मी करते, श्वासाचे प्रकार करते थोडे, म्हणजे ते डीप ब्रीदिंग किंवा असं ते सगळं करते. आणि स्वतःला वेळ म्हणजे जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मला जे आवडतं, मला गार्डनिंग खूप आवडतं, मला झाडं लावायला आवडतात, तर ते मी करते. ते मला करायला आवडतं. त्यांना निदान पाणी घालून त्यांच्या डोक्यावरून एक हात फिरवायला मला आवडतं, ते आपल्याला बरं वाटतं म्हणून तसं. आणि मला माझ्या घरात मी लावली आहेत. आता दादरमध्ये असताना ना, माझं घर लहान होतं, त्यामुळे फार काही मला जेवढी गॅलरीत लावली तेवढी. पण आता ठाण्याला माझं घर छान आहे, त्यामुळे मी आतमध्ये पण जिथे जिथे शक्य आहे तिथे झाडं लावली आहेत. हल्ली आपण मेंटल पीस विषयी खूप बोलतो, की एक ते समाधान गरजेचं असतं, ती शांतता गरजेची असते. तुला ते गरजेचं वाटतं का, आणि त्यासाठी काय करतेस, की या सगळ्या गदारोळातनं कुठेतरी मेंटल पीस हवा आहे? मेंटल पीससाठी मी वेगळं असं काही करत नाही. मला असं वाटतं की आपला नित्यक्रम नीट झाला म्हणजे आपल्याला मेंटल पीस मिळतोच. माझं काम नीट सुरू आहे, माझ्या मुलांचे डबे झाले, त्यांचं जाणं येणं नीट होतं आहे, माझ्या नवऱ्याला काय हवं नको ते मी बघते, आणि ॲट द सेम टाईम मला जे आवडतं ते मी तिथे जाऊन करते. जेव्हा मी घर सोडून तिथे जाते त्याच्यानंतर मी घरी येईपर्यंत मला माहीत नाही घरी काय केलं, पण मला जे करून जायचं ते मी माझं आवरलं आणि गेले, की मला हे असतं की मी माझं सगळं केलेलं आहे, माझ्या बाजूनी केलेलं आहे. आता पुढे थोडा इन्कन्व्हिनियन्स त्यांना होईल किंवा काय, तसं मी तिकडे गेल्यानंतर मला असं वाटतं की आता मला स्क्रिप्ट मिळालं आहे, आता जे करायचं आहे हा माझा ट्रान्झिशनचा पिरियड आहे. तर जिथे जिथे मी माझा पूर्ण वेळ देते आणि माझी पूर्ण एनर्जी देते
तर ते मला खूप जास्त मेंटल पीस देतं. आणि जेव्हा मी घरी येते तेव्हा पण मला कधी कधी असं वाटतं की आता आपण ताबडतोब झोपावं, तर त्यावेळेला मी नाही करत मेडिटेशन. मला असं वाटतं मेडिटेशन, वॉक, ह्या सगळ्या गोष्टी करायला तुझं आधी माइंड काम व्हायला लागतं आणि तेवढा वेळ द्यायला लागतो. आता जर मी 11 वाजता आले, मला झोप येते, मी शांत झालेच नाही, पण मला मेडिटेशन करायचं आहे म्हणून मी जस्ट नामजप करत बसले, तर माझं लक्ष ना नामजपात राहतं ना मला तिकडे मी कूल डाऊन होते. माझं सगळंच ते माझं असं होतं, माझं अर्धवट होतं. मग तेव्हा मी स्वतःला सांगते की आता मी आज खूप थकले, मी नाही करू शकत. मग मी डायरेक्ट हातपाय धुते किंवा आंघोळ करते आणि झोपते डायरेक्टली. पण जेव्हा मला वेळ आहे, मला वाटतं आय कॅन कूल डाऊन, 10 मिनटं मी शांत बसू शकते, नंतर नामजप करू शकते, तर तो मी वेळ घेऊन मग मी करते. पण माझी एक इच्छा आहे की मला छान सगळीकडे फिरायचं आहे, मला सगळं जग बघायचं आहे. आणि मला तो स्पेस मला माहीत नाही माझ्या लाईफमध्ये केव्हा येईल, तर त्याची मी वाट बघते थोडीशी, ती मला वाटतं. मला तुझ्याकडनं एक गोष्ट आवर्जून शिकायला मिळाली, ते म्हणजे जर तुम्ही मनातून समाधानी असाल ना, तर गोष्टी खूप सहज आणि सोप्या होतात आणि त्याचा आनंदही घेता येतो. हे मला आजच्या तुझ्या ओव्हरऑल कन्व्हर्सेशनमधून कळालं आहे. तुला जाता जाता शेवटचा प्रश्न आहे, शलाका पवारच्या आयुष्यातली शायनिंग मुमेंट कुठली आहे? मग ती वैयक्तिक आयुष्यातली असो किंवा करिअरमधली, जेव्हा तुला असं वाटलं की आता मी काहीतरी शाईन केलं. मला वाटतं की ती शायनी मुवमेंट अजून माझ्या लाईफमध्ये आली नाही आहे. अजून ती येईल. जर मला जेव्हा असं खरंच वाटेल की मी खूप शाईन करते, तितकं मी काही अचीव नाही केलेलं की मला असं वाटेल की दॅट इज माय शाईन मुवमेंट. पण पर्सनल लाईफमध्ये मला असं वाटतं जेव्हा दोन्ही मुली माझ्याजवळ असतात आणि माझे लाड करतात, तर दॅट इज माय शायनिएस्ट मुवमेंट ऑफ माय लाईफ, की त्या मला इतकं स्पेशल फील करवतात की मला असं वाटतं दॅट इज वॉट आय वॉन्टेड. सुख म्हणजे नक्की हां, काय नक्की असतं? काय असतं, तर ते मला त्या क्षणांमध्ये मिळतं की दोघी माझ्याच त्या दोघींनाही मीच हवी आहे त्याच वेळेला. आणि मला असं वाटतं ओव्हरलोडेड प्रेम, ओव्हरलोडेड आहे तसं वाटतं मला. वा वा वा. शलाकाताईच्या आयुष्यातील शायनिंग मुवमेंट आपण पाहिल्या, पण तुम्हालाही असं शाईन करायचं असेल तर पीएनजी ज्वेलर्सचे दागिने हा एकमेव पर्याय आहे. तेव्हा स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करा आणि तुमच्या आवडीचे दागिने पीएनजी ज्वेलर्समध्ये जाऊन नक्की खरेदी करा. शलाकाताई, खूप खूप धन्यवाद. तू वेळात वेळ काढून आलीस, इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यास आणि आजचा शो खऱ्या अर्थानं कॅन्डिड प्लीज झाला. खूप खूप आभारी, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.